चला उशीर होतोय. खरंच खूप छान आहे तुमचं घर. बहिणी परत कधी याल आता? पुढचा दौरा ठरेपर्यंत वरचेवर येणं होतच राहील. नक्की या. थँक्स विक्रम. कशाबद्दल? नाही, एकदाची तू पार्टी दिलीस ना म्हणून. तरी आम्हाला यायला उशीर झाला. आम्ही जर लवकर आलो असतो ना साक्षी, तर तुला असे वेगवेगळे पदार्थ करून खायला घातले असते ना की तू लक्षात ठेवलं असतंस. हो, मग डबल थँक्स. नाही म्हणजे तुझ्या हातचं खायची वेळ नाही आली ना म्हणून. खरंच कशी बोलते तुझी बाई. बोलते. माझ्यासाठी थँक्स. मनात कुठलेही विचार न आणता ट्रेनिंग पूर्ण कर. आम्ही वाट पाहतोय. ऑल द बेस्ट. चला निघूया, उशीर होतो. तू कशी जाणार? आम्ही सोडतो तिला. चला. येणाऱ्या काळात विक्रमादित्यांवर फार मोठे आघात होऊ शकतात. त्यांच्या बाबतीत एखादा जीवघेणा अपघात, एखादी फार मोठी दुर्दैवी घटना. हे बघा साईमा, हे असलं पत्रिका बघून सांगितलेल्या भविष्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. भविष्य बघण्यापेक्षा सुद्धा भविष्य घडवण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि आम्हाला हे कळत नाही, अचानक तुम्हाला आमची काळजी केव्हापासून वाटायला लागली. आदित्यराजेंसाठी येणारा काळ अनिष्ट आहे. त्यांना आम्ही सावध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. त्यांना स्वतःला परिस्थितीचं गांभीर्य समजत नाही तोपर्यंत ते जबाबदारीने वागणारही नाहीत. पण आम्हाला तसं करून चालणार नाही. उलट आम्हाला जास्त काळजी घ्यायला हवी. जोपर्यंत राजगुरू काही उपाय सांगत नाही तोपर्यंत असं स्वस्थ बसण्याशिवाय आमच्याही हातात काही नाहीये. या सगळ्या परिस्थितीचा आम्हाला हवा तसा उपयोग करून घेतला तर. येणाऱ्या संकटांची जाणीव करून देऊन विक्रमादित्यांना देवयानीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य होईल. खरं तर हेच व्हायला हवं. तसं झालं ना तर विक्रमच्या आयुष्यातले पुढचे सगळेच प्रश्न आपोआप संपतील. देवयानी, काय कसला विचार करतेस? काही नाही. कुठल्या तरी टेन्शन मध्येस? काय झालं? काही नाही विक्रम. काय झालं सांग. आम्ही मगासपासून बघतोस तू काहीतरी विचार करतेस, कुठल्या तरी टेन्शन मध्येस. काय झालं? म्हणजे साईमा, त्यांचा फोन आला, तो विचार करतेस. देवयानी, शिक्षिका आहेस तू. साईमाने सांगितलेल्या त्या राजज्योतिषाच्या भविष्यवाणीवर एवढा विश्वास ठेवतेस तू? विश्वास नाही विक्रम, पण ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काही माहित नाही, कळत नाही, ती गोष्ट नाकारता येत नाही ना. आमचा नाही विश्वास आहे असल्या गोष्टींवर. त्या आकाशातल्या
ग्रह ताऱ्यांपेक्षा आमच्या कर्मावर जास्त विश्वास आहे. आमचा विश्वास आहे की आपण ज्या प्रकारे कर्म करतो ना त्या प्रकारेच आपल्याला फळ मिळतं. आणि आजपर्यंत आयुष्यात आम्ही कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाहीये, तर आमच्या बाबतीत का वाईट होईल? पत्रिका या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हा एक मुद्दा आहेच, पण मी साईमांचाही विचार करत होते. साईमांचा विचार? हो विक्रम, राजज्योतिषीने तुझं भविष्य साईमांना सांगितल्यापासून त्या खूप टेन्शनमध्ये आहेत. ह्याचाच अर्थ आजही त्यांना तुझी काळजी वाटते. राजमाता म्हणून त्यांनी तुझ्यावर रागवण्याचा आणि तुझ्यावर चिडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्यातली आई आजही तुझ्यासाठी तळमळते. असं नाही वाटत तुला? साईमा, आम्ही तुमची काळजी दूर केली. आम्ही त्या शिक्षणाधिकाऱ्याला असं धमकावलंय की तो देवयानीला शाळा उभी करण्याची परवानगी द्यायची हिंमतच करणार नाही. आणि जर शाळा उभीच राहिली नाही तर तिला हंबीरराव शिर्क्यांचं नाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता तरी तुम्ही खुश आहात? काय झालं साईमा? तुमचं आमच्याकडे लक्ष नाही असं दिसतंय. देवयानीच्या शाळेच्या टेन्शनपेक्षा सुद्धा आमचं टेन्शन खूप मोठं आहे रणवीर. आम्हाला सांगा, आम्ही काहीतरी मार्ग काढू. आम्ही तुम्हा तिघांची पत्रिका राजज्योतिषांना दाखवली होती. येणारं वर्ष राजशिर्क्यांसाठी खूप त्रासदायक आहे असं ते म्हणाले. आणि त्याहीपेक्षा विक्रमादित्यांसाठी धोकादायक आहे असं ते म्हणाले. हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही विक्रमादित्यांना फोन केला होता, पण त्यांनी आमचं बोलणं सरळ सरळ धुडकावून लावलं. आम्हाला त्यांना फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जपून राहा, काळजी घ्या. तुम्ही पण अशा माणसाला सल्ला द्यायला निघालात ज्याचा आईवर विश्वासच नाही आणि जो स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची वाताहत करायला निघाला. अशा माणसाचं आयुष्य धोकादायक आहे, त्याचं भविष्य धोकादायक आहे, ते सांगायला राजज्योतिषी कशाला पाहिजे? तुम्ही तरी असं बोलू नका. साईमा, तुम्हाला राजज्योतिषाने जे काही सांगितलंय ते अगदी खरं आहे. राजे शिर्केंना येणारं वर्ष खराब जाणार हेही खरं आहे, पण ते विक्रमादित्यांमुळे. रणवीर, विक्रमादित्यांच्या बेताल वागण्यामुळे तुम्ही दुखावला गेला आहात याची जाणीव आहे आम्हाला, पण त्यांच्यावरील अरिष्ट दूर व्हावं म्हणून आपण काहीतरी करायला हवं ना. आम्ही फक्त त्याच गोष्टीसाठी प्रयत्न करतो जिथे आमच्या प्रयत्नांची कदर केली जाते. ठीक आहे, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्हीच घ्या. आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलो होतो, देवयानीच्या शाळेच्या प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहा. साईमा, राजज्योतिषी आले. आम्ही आलोच. नमस्कार. प्रणाम. आयुष्मान भाऊ. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. काही मार्ग सापडलाय का? सापडलाय ना, म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष आलोय त्याविषयी तुमच्याशी बोलायला. तुम्ही आम्हाला खूप मोठ्या चिंतेतून मुक्त केलंय. तुमच्या आशीर्वादानं आम्ही आमच्या घराण्यातल्या सगळ्या संकटांवर मात करू. पण आधी उपाय तर ऐकून घ्या. उपाय कोणताही असू द्या, किती कठीण असला ना तरी आमच्या मुलांसाठी आम्ही तो करूच. अशक्य असं काहीच करायचं नाही. फक्त एकादशीच्या दिवशी किंवा त्रयोदशीच्या दिवशी सर्व कुटुंबांनी एकत्र कुलदैवतेला अभिषेक करायचा. तुम्ही, तुमचे तिन्ही पुत्र, तुमच्या तिन्ही सुना
सर्व जणांनी ह्या कार्यात सहभागी व्हायला हवं, कारण हे संकट सर्व कुटुंबावर घोंगावत आहे. पण गुरुजी, संपूर्ण कुटुंबानं काय झालं? काही समस्या आहे का? दुसरा काहीच उपाय नाहीये का? अहो, उपाय जर असता तर तुम्ही विचारण्याआधीच मी आपल्याला पर्याय सांगितला असता. काय झालं? हा उपाय आपल्याला अवघड वाटतोय का? गुरुजी, आमच्या घराण्यानं तुमच्यापासून काहीच लपवून ठेवलेलं नाहीये. एक रणवीर राजे सोडले तर नील राजे आणि आदित्य राजे या घरापासून दूर राहतात, आणि त्यांनी ज्यांच्याशी विवाह केलाय ना त्या दोघींना आम्ही सुनेचा दर्जा दिलेला नाहीये. त्यामुळे नील आणि आदित्य राजे हे दोघेही जरी कार्याला हजर राहिले तरी त्या दोघींना मात्र आम्ही अनुमती देऊ शकत नाही. गुरुजी, रणवीर राजे आणि प्रियदर्शनी या दोघांनी अभिषेक केला तर? नाही. आपल्या पूर्ण कुटुंबावर आलेल्या संकटाचं निवारण करायचं असेल तर सर्वांनी ह्या कार्यात सहभागी होणं अनिवार्य आहे. पण गुरुजी, या कार्यात त्यांना सहभागी करून घेणं म्हणजे त्या राजशिर्क्यांच्या सुनाच आहेत हे मान्य करण्यासारखं आहे. नाही, ते आता तुम्ही बघा. पण हे संकट टळावं अशी जर इच्छा असेल तर हा एकच उपाय आहे, आणि तोही लवकरात लवकर करून घ्यायला हवा. विचार करायला आपल्या हातात आता अजिबात वेळ नाहीये. तेव्हा दोन्ही सुनांना घराण्याच्या सुनांचा दर्जा द्यावा लागेल. यात तडजोड करू नका असा माझा सल्ला आहे. बघा, शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचा सोयीचा दिवस बघून कळवा, मग त्यानुसार काय तयारी करायची ते मी सांगतो. बरं, चला येऊ मी. गुरुजी, आपण दूध तर घेतलंच नाही. नाही नाही, नको, राहू दे. मला जरा उशीर होईल. येतो. हां. साईमा, राज ज्योतिषींनी सांगितलेल्या उपायांवर विचार करताय ना? पण आम्हाला मनापासून असं वाटतं की आता त्याच्यावर वेगळा विचार करण्यासारखं खरंच काही उरलं नाहीये. तुम्हाला असं वाटणारच. त्या दोघींना सुना म्हणून आम्ही घरात घ्यावं अशी तुमची मनोमन इच्छा आहेच. आम्हाला जाणीव आहे त्याची. निदान आम्ही आमचं मत तुमच्यापासून कधी लपवून तर ठेवलं नाही ना साईमा. आणि आता तर नियतीनेच आमच्या बाजूनी कौल दिलाय. राज ज्योतिषींनी जे उपाय सांगितले त्याच्यामध्ये एवढंच तर म्हटलंय ना की या घरावर आलेलं संकट आपण सगळेजण एकत्र एक कुटुंब म्हणून लढून ते संपवून टाकू शकतो. साईमा, त्यांनी सांगितलेल्या उपायामुळे या घरात फक्त सुख येणार आहे, अहित नाही. मग तुमचं मन इतकं साशंक कशासाठी आहे? आणि साईमा, परमेश्वरी हेतूपेक्षा माणसाचा हट्ट तर मोठा असू नये ना. तू आम्हाला दिलेली माहिती खरी होती असं जर तुला म्हणायचं असेल तर ते हायवेचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला का नाही मिळालं? लिंगप्पाला का मिळालं? याचा अर्थ तू दिलेली टेंडरची फाईल नकली होती. तू आम्हाला फसवतोयस. नाही रणवीर साहेब, ही माझ्या बायको मुलाची शपथ घेऊन सांगतो. शट अप.
आमच्याशी गद्दारी करणाऱ्याला आम्ही माफ करत नसतो. खरं तर आमचंच चुकलं. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला. जो माणूस खाल्ल्या मिठाला जागत नाही तो आमच्याशी काय प्रामाणिक राहणार? नाही रणवीर साहेब, मी गद्दार नाही. खरं आहे, तू गद्दार नाहीस. तू गद्दार नाहीस आपल्या मालकाशी, लिंगप्पाशी. हरी, तुला ही गद्दारी खूप महागात पडणार आहे. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मी दिलेली टेंडरची फाईल नकली नव्हती. लिंगप्पा साहेबांनी त्याच्यामध्ये काय बदल केले असतील तर मला काहीच माहिती नाही. त्याने का बदल केले त्याचा अर्थ त्याचा तुझ्यावर विश्वास नाही. खरं तर त्यांचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. जसा तुझा त्याच्यावर आहे, हो ना? त्याच्या सांगण्यावरून तू आम्हाला खोटी इन्फॉर्मेशन दिलीस. नाही, मी फक्त तुमच्यासाठीच काम करतोय. माझ्यावर विश्वास ठेवा. तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आम्ही एक संधी देतो. पण त्यासाठी तुला आमचं एक काम करावं लागेल. रणवीर साहेब, मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. लिंगप्पाचे जे काही प्रोजेक्ट चालू आहेत त्याची सगळी माहिती तू आम्हाला द्यायची. त्याचा फायनान्स, मार्केटिंग, कॉस्टिंग सगळं. त्याच्या पर्सनल कॉम्प्युटरमधनं ही माहिती तू सीडीवर ट्रान्सफर करून आम्हाला द्यायची. पण एक प्रॉब्लेम आहे रणवीर साहेब. त्याचा पासवर्ड तो तुझा प्रॉब्लेम आहे. आणि तसं झालंच तर रिव्हॉल्वर चालवताना आम्हाला पासवर्डची गरज भासणार नाही. निघ आता. प्रिया वहिनी, बोला. देऊ, एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? वहिनी, त्या आधी मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे ते साईमानचा फोन आला होता आणि त्यानं येणाऱ्या वर्षात विक्रमवर काहीतरी संकट. त्याच संदर्भात बोलतोय आम्ही देवयानी. दुःखालाही सुखाची किनार असतेच याच्यावर पुन्हा एकदा विश्वास बसलाय आमचा. म्हणजे मला कळलं नाही. देव, गुरुजींनी त्या संकटावरचा उपाय सांगितलाय साईमाना. आणि काय उपाय सांगितलाय माहितीये तुला? काय? गुरुजींनी सांगितलं, जर या कुटुंबावरचं संकट संपवायचं असेल तर कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी एकत्र बसून कुलदेवतेला अभिषेक केला पाहिजे. देव, सगळ्यांनी एकत्र. म्हणजे कळतंय तुला? फक्त आम्ही दोघांनी नाही, तर तू, विक्रम भाऊजी, नील भाऊजी, रागिणी, आपण सगळ्यांनी एकत्र बसून कुलदेवतेला अभिषेक करायचा. तरच या घराण्यावरचं संकट संपुष्टात येईल. खरंच सांगतो देव, आम्हाला तर ही एक सुवर्ण संधी वाटते आपलं स्वप्न पूर्ण करण्याची. हो वहिनी. आपलं विखुरलेलं कुटुंब पुन्हा एकदा अखंड, अभेद्य करण्याची. आशेचा एक किरण मनात डोकावतोय देव. वहिनी, साईमानचा फोन आला ना, तेव्हा मी विक्रमला म्हणाले, साईमा आपल्यावर कितीही नाराज असल्या, कितीही चिडल्या, तरी आजही त्यांना आपली काळजी वाटते. म्हणूनच त्यांनी फोन केला असेल ना. बरोबर बोलतेस तू देव. परमेश्वरालाही आपली काळजी आहे. पण देव, ही संधी आपण हातनं जाऊ द्यायची नाही. हा, आणि खरं सांगायचं ना तर साईमानच्या समोर दुसरा कुठला पर्यायच उरला नाहीये. आम्हाला विश्वास वाटतो त्या नक्की तुला फोन करतील. पण एक खबरदारी तुलाही घ्यावी लागणार आहे. कोणती? त्यांचा जेव्हा फोन येईल त्यावेळेला विक्रम भाऊजींनी नकार देता कामा नये याची काळजी तुलाच घ्यायची आहे देव. आम्ही साईमांना ओळखतो. त्या कितीही कठोर वागल्या ना तरी आपल्या मुलांच्या प्रेमाखातर त्या 2 पावलं पुढे येतील
त्यावेळेला विक्रम भाऊजींनी नकार देता कामा नये, ही तुझी जबाबदारी आहे देऊ. एकदा का ही संधी गेली ना हातात ना, तर मग तुला कळतंय ना देऊ. नाही वहिनी, असं नाही होणार. तुम्ही काळजी करू नका. विक्रमला मी समजावेन. आमची तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. पण देऊ, आम्ही तुला फोन केला होता हे कुणालाही कळू देऊ नकोस. हो वहिनी. ठेवू फोन. बाय.